आईंचा दिवस बबड्यापासून सुरू होतो आणि बबड्यावर जाऊन संपतो। बरं, एकही दिवस त्यांचा असा जात नाही की त्यांनी बबड्याचा विचार केलेलाच नाही आणि हे सोहमला करेक्ट माहितीये म्हणून तो आईंचा फायदा घेत असतो, त्यांना सतत त्रास देतो। मला नाही झेपत आहे, म्हणजे आईंना हे सगळं चालतंय पण ह्याच्या पुढे मी नाही हे सगळं सहन करू शकत सर। हे थांबायला हवं ना कुठेतरी। अरे सोहम को बुला। आलाय का तो? सकाळपासून सेटवर दिसला नाही तो मला। हो ना। हॅलो, हा निवेदिता ताई बोल ग। आशुतोष आला नाही अजून। ऐक ऐक, तू नको टेन्शन घेऊस, आम्ही बघतो, तुला कळवतो, नको काळजी करूस। हा बरं आहे ना हा आशुतोष? निवेदिता ताई पण सकाळपासून टेन्शन मध्ये बसली आहे माहितीये, ह्याचे रिपोर्ट्स काय आले आणि कोविडची टेस्ट केली आहे, काही कळायलाच मार्ग नाहीये। फोन लावते तर उचलतही नाहीये। सर सर आशुतोष येणार नाही असं म्हणतोय। का? आय डोंट नो, मी त्याला फोन करत होते पण तो म्हणत होता की मला शक्य नाहीये आज यायला। अरे बापरे, त्याचे रिपोर्ट्स आले की काय? बरं आहे ना तो, मी फोन करून बघते परत। हे काय? आशू फोन कट करतोय माझा। परत ट्राय कर, परत ट्राय कर। हॅलो। हा उचलला। हॅलो, काय रे, बरा आहेस ना तू? हो हो, मी बरा आहे। आशू, तुझे रिपोर्ट्स काय आले? आमच्या दोघांचेही निगेटिव्ह आलेत। ओ ग्रेट। आशुतोष काय चाललंय तुझं? अरे 7चा कॉल टाइम आहे तुझा, तू अजून घरीच आहेस? हो का, मी विसरलो। ए चल चल, काहीतरी काय, आजपर्यंत कधी कॉल टाइमला उशिरा आलायस का तू आशू? अरे ये लवकर, शूट थांबलंय, तू आला नाहीस तर कॅन्सल करायला लागेल आज। नाही नाही, मी काय म्हणतोय, आता ऑलरेडी एवढा उशीर झालाय तर त्यापेक्षा येतच नाही ना मी आज। हा कम ऑन आशुतोष, काय चाललंय तुझं? अरे मुळात आसावरी आजारी असल्यामुळे आपल्यावर खूप लोड आहे, तू काय हट्टीपणा काय करतोस असा? ऐका ना गिरीशजी, प्लीज चिडू नका तुम्ही। अरे गिरीश दादा, काय मी पण चिडले तुझ्यावर आशू, आपल्यावर काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, कळतंय का तुला? हे बघ आशुतोष, इथे सगळी काळजी नीट घेतली जाते, तू लवकर निघ। आय नो, ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मी जी कोविड टेस्ट केली होती ना त्याचा रिपोर्ट नाही आलाय अजून, आणि निवेदिता ताईंचा रिपोर्ट यायला पण उशीर झाला होता, सो असे चान्सेस आहेत की मी पॉझिटिव्ह असू शकतो। आणि म्हटलं उगाच जर तसं असेल तर माझ्यामुळे तिकडे येऊन इन्फेक्शन पसरायला नको, म्हणून मी म्हटलं आज येत नाही। ओ माय गॉड, एक मिनिट थांब, म्हणजे आशू, म्हणजे तुला म्हणायचंय की तुझे रिपोर्ट्स कदाचित पॉझिटिव्ह असू शकतील का? हो म्हणजे असू शकतो, बघ ना निवेदिता ताईंचा रिपोर्ट पण उशिरा आला होता। आणि एक 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 तुम्ही एकदम घाबरून जाऊ नका दोघेही। हे बघ आशुतोष, रिपोर्ट का लेट झालाय विचारलंस का तू? नाही। अरे मग विचार ना फोन करून, दुसऱ्या कुठल्या कारणाने रिपोर्ट लेट होऊ शकतो। ओके, मी एक काम करतो, मी विचारतो त्यांना। पण सॉरी, मी आज येत नाही, उगाच माझ्यामुळे शूट थांबलं। अरे सॉरी काय आशू, अशा परिस्थितीत तू तसंही येऊ शकत नाही सेटवर। हे बघ, आता इथलं नको टेन्शन घेऊस तू, रिपोर्ट्स काय येत आहेत बघ आणि प्लीज आम्हाला कळव। या आशुतोष, रिपोर्ट निगेटिव्ह असणार, काळजी करू नकोस, बेस्ट ऑफ लक। हा कळव पण आम्हाला रिपोर्ट काय येत आहेत। हो चालेल, करतो मी, टेन्शन आलंय उगाच। आय नो, नको टेन्शन घेऊस, शांत राहा, बाय बाय। या बाय। हे एक घास खा बरं, एक घास खा। घे रे सोन्या, घे। खूप दगदग झाली ना रे बाळा, एवढं पावसा पाण्याचं चालावं लागलं, मित्राकडे जावं लागलं, किती ग माझ्या पोराला। हे सोन्या, झोपा शांतपणे। राहू दे गाई। अरे हो रे राजा, झोप।
बापरे, याने खूपच टेन्शन घेतलंय. तर ह्याचं टेन्शन घालवायला याच्या आईलाच त्याच्याशी बोलावं लागणार. तोच एक उपाय. कर, तिला मेसेज कर. काय झालं रे आशू? हा, कसलं एवढं टेन्शन घेतलंयस तू? सांग ना मला, काय झालं एक्झॅक्टली? निवेदिता ताई, अगं रिपोर्टचं टेन्शन आलंय मला. बरं ते सोड, तू कशी आहेस? नाही नाही, मी तशी बरी आहे. बरं झालं ना मी टेस्ट करून घेतली म्हणून, नाही तर केवढा मोठा अनर्थ घडला असताना. पण आधी मला सांग, तू कशाचं एवढं टेन्शन घेतलंयस? काय झालं? तुला काही लक्षणं वगैरे दिसत आहेत का? काय होतं एक्झॅक्टली? लक्षणं? हा, म्हणजे माझं डोकं दुखतंय आणि पोट सुद्धा दुखतंय. हो का? बापरे, म्हणजे खरं तर आहेत अशी घाबरण्यासारखी लक्षणं. पण तुला ताप किंवा असा सर्दी खोकला नाही ना झालाय? ताप नाही ना आलाय मुख्य म्हणजे? आश्वरी, तू किती घाबरतोयस बाळा? असं घाबरून कसं चालेल? माझ्याकडे बघ ना. मी फक्त तुला नाही तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही मला सांगायचंय की तुम्ही घाबरून जाऊ नका. आम्ही तुमच्यावरती खूप प्रेम करतो, जसं तुम्ही आमच्यावरतीही खूप प्रेम करता तसंच आज तुमच्यामुळेच आम्ही आहोत. मला खरंच तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला ताप, सर्दी, खोकला असं काहीही लक्षण आढळलं, अगदी जरासं थोडीशी जरी शंका आली, जशी मला आली होती स्वतःबद्दल, तरी ते लपवून ठेवू नका भीतीपोटी. घाबरून जाऊन लपवून ठेवायचं नाही, सरळ जाऊन पटकन टेस्ट करून घ्यायची. सरकारने आपल्यासाठी किती सोयी केल्या आहेत, त्या सोयींचा आपण लाभ घेतला पाहिजे. म्हणजे मी आणि आशू आम्ही आमची काळजी घेऊच, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जरासंही लक्षण दिसलं तर लगेच जाऊन खरंच टेस्ट करून घ्या. नाही नाही निवेदिता ताई, अगं रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही आलाय माझा. ऍक्च्युली अजून रिपोर्ट आलाच नाहीये, याचं टेन्शन आलंय मला. अरे देवा, अरे रिपोर्ट लेट झालाय म्हणून तू एवढा घाबरतोयस? अरे कमाल आहे तुझी आशू. बरं मला एक सांग, तुला त्यांनी असं काही सांगितलंय का लॅब मधनं की तुम्हाला बीएमसी मधनं तुमचा रिपोर्ट कळेल किंवा तुमचा रिपोर्ट रेडी आहे पण आम्ही सांगू शकत नाही? नाही नाही ना, मग कसली एवढी काळजी करतोयस तू आशू? अजिबात घाबरू नकोस. हे बघ आशू, मनाने पॉझिटिव्ह राहा, म्हणजे रिपोर्ट नक्की निगेटिव्ह येईल. आणि तू जरा तुझ्या त्या लॅबमध्ये परत फोन कर आणि त्यांच्याशी बोल. हा, विचार त्यांना की का अजून रिपोर्ट आलेला नाही आणि मला कळव रे बाबा, मला चिंता वाटते. हा, काळजी घे. हो, काळजी घ्या. बाय. आज इतक्या दिवसांनी आपण शूटिंग सुरू केलंय, हा आला नाही तर आपल्याला शूटिंग बंद करावं लागेल. मला ना त्याचं टेन्शन वगैरे सगळं कळतंय, पण आशू ना कधीतरी खरंच बबड्यासारखा वाग. या सोहम. आई, हे काय घातलंयस तू? आणि हे असे का केस आहेत? हे किती लाऊड आणि फ्लॅशी वाटतंय. ती साडी बदलून ये आधी. सोहम, काय बोलतोयस तू? अगं हे सगळं नाही शोभत तिला. ए तेजश्री, गिरीजी, माझे रिपोर्ट आले, निगेटिव्ह आहेत. अरे ग्रेट न्यूज. मी म्हटलं होतं ना तुला, उगीच घाबरत होता. अहो तसं नाही, त्यांच्याकडे माझा नंबर होता ना, तो चुकीचा होता. फायनली त्यांनी मला लँडलाईन वर कॉन्टॅक्ट केला आणि रिपोर्ट्स कळवले. ते पहिले निवेदिता ताईला कळवायला हवं की तिच्यामुळे सेटवर कोणालाही कोरोना झालेला नाहीये. बिचारीने जाम गिल्ट घेतलाय. हो, हा केला मेसेज. सर सगळं ओके आहे ना? रिपोर्ट्स पण नॉर्मल आलेत ना? येस येस, एकदम. तुमच्या सगळ्यांचे बेस्ट विशेस होते ना. चला, उशीर झाला ऑलरेडी. हो येस. तू काय ग बबड्याबद्दल उलट सुलट बोलत होतीस? ऐकलं मी. हे बघ, इतका पण वाईट नाही येतो, थोड्याफार चांगल्या क्वालिटीज आहेत त्याच्यात. काय बाबड्या आणि क्वालिटीज, आज एक विनोद आहे. यालाच रे, एक्झॅक्टली यालाच ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात आशू. बरं चल, तूच एखादी बबड्यामधली क्वालिटी सांग बरं. हा, एक सीन सांग ज्यात तो चांगला वागलाय. बेट लावतो, जिंकलास ना आम्ही तुला 1000 रुपये देऊ. चल, डन डील. बघा. हा हा, चल. ओके, डन. चला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत आणि आज मी शूट करू शकतो. एक मिनिट, आता मला एक अनाउन्समेंट करायची आहे. आज आपण सेटवर ना एक छोटीशी स्पर्धा घेऊया. आपल्या सिरियल मधलं बबड्या हे जे पात्र आहे, या पात्राची एक चांगली गोष्ट जर कुणी सांगू शकलं तर त्याला माझ्याकडून आणि गिरीशजींकडून
दोघांकडनं मिळू ना प्लीज. 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. ए बाबडी घे ब्रश घे. बबड्या सोन्या राजा काय झालं रे तुला? ऐक ना बबड्या. ए बबड्या अरे उठ ना राजा. यश मिळू दे ग माझ्या बबड्याला. ए बबड्या अरे थांब 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 बबड्या. काय आई? घे घे. एक मिनिट थांब जरा थांब. बरोबर 9:32 वाजता तुला बाहेर पडायचंय. अरे आपण दिग्दर्शकांनाच विचारूया ना. मयेकर साहेब, तुम्ही या मालिकेचे दिग्दर्शक आहात. तुम्हाला तर बबड्या हे कॅरेक्टर करेक्ट माहिती असलं पाहिजे. तर तुम्हीच त्या बबड्या या कॅरेक्टर मधली एक चांगली गोष्ट सांगा ना. अवघड प्रश्न विचारला सर. म्हणून तर तुम्हाला विचारलं सर. बबड्याचा स्वभाव. हा आई माझा निळा शर्ट कुठे आहे? तिकडेच ठेवलाय राजा. कुठे तिकडे? हे बघ हे घे आणि आत्ताच्या आता त्यांच्याकडनं लिहून आण की अभिज किचन माझ्या नावावर होणार आहे. नाही तर मला नाही शिकायचंय. मला शिकायचं नाहीये ना. मला कॉलेजला जायचंय. बबड्याचं शिक्षण. सोहम 1 नाही 2 नाही तब्बल 4 विषयात नापास झालेला आहे. काय काय आठवतंय का? येते का काही? नाही ना. आपण एक काम करूया ना. आपण कोणाला तरी विचारूया ना. अरे सूर्यकांत बिबवे इज द राईट पर्सन. बिबवे साहेब, मला एक प्रश्न आहे. आपला जो बबड्या ना, बबड्या सिरियल मधला, त्यांनी केलेलं एखादं चांगलं काम सांगा ना मालिकेतलं. बबड्याने केलेलं चांगलं काम. हा. अरे सूर्या, तू रोज शेड्यूल लावतोस ना. मग मला सांग, वर्षभरात बबड्याने केलेलं चांगलं काम असलेला एखादा तरी सीन लावलायस का तू? आठवतंय? आपल्या बबड्याचं सीन. तर आणखीन किती बबड्या आहेत आपल्या सेटवर? ते कठीण आहे. अहो हा प्रेक्षक डोक्याला शॉक आहे. डोक्यात थांबा. हे काय चाललंय सोम? माझं घर माझी मर्जी. काय कटकट लावली आहे? मी बसणार पूजेला. ए शुभ्रा सरक. चल गुरुजी मंत्र सुरू कर. गिरीश दादा, हे घ्या माझे 500 रुपये. हे माझे 500, 1000 झाले. असा कसा एकही सीन नसेल त्याच्या चांगुलपणाचा? सांग ना. 1000 रुपये तुझे. पैशांवरनं आठवलं. काय? पैसे. सोहमने एकदा तरी पैसे दिले असतील ना आईला. तुला मी सेल्फी काढून दाखवतो थांब. अहो काय दिलंयस गाई मला तू? सांग ना काय दिलंयस तू मला? लहान असल्यापासून ना नुसतं मन मारत जगत आलोय मी. आणि आता तू मला 1.5 लाखाचा घड्याळ देणार आहेस? आई, आलात तुम्ही? मी आता फोनच करणार होते. कुठे राहिला होता एवढा वेळ? आणलंस का माझं घड्याळ? हो हे बघ ना बबड्या घे.
हे घे, असलं 150-200 वाला घड्याळ नकोय मला. अरे नाही नाही राजा, बघ तुला हवं होतं ना तेच घड्याळ आणलंय. 1.5 लाखाचं आहे बघ. आई तू खरंच 1.5 लाखाचं घड्याळ आणलं? आई शपथ. माय एकदा इकडे बघ तरी. माय शी बाबा, अरे बाबा, डोळ्याला साबण लावलंय आणि तुझ्यासारख्या भिकाऱ्याला काय बघायचं? माय 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 अगं, माझ्या आईने ही अवस्था केली आहे बघ ना माझी. मला पोरकं करून टाकलंय, मला खायला सुद्धा देत नाही घरी. ते मरण पण येत नाही आणि विष घ्यायला पैसे सुद्धा नाही आहेत. सोहम, आपण एक काम करूया का? आपण ना बबड्याच्या आईला फोन करून विचारूया. तिला नक्की सांगता येईल एखादा तरी सीन. हाय निवेदिता ताई, कशी आहेस तू? हाय. कशी आहेस ग? हा बघ आला तुझा बबड्या. केला मी तिला मेसेज. काय ग, कशी आहेस तू बाकी? गोळ्याच घेते अगं. थकवा दिसतोय चेहऱ्यावर. आराम कर ग. मी आरामच करतेय. तुम्ही काय करताय? सगळे शूटिंग करताय ना? काय चाललंय काय सेटवर? सेटवर बबड्या वर्सेस सगळे अशी बेट लागली. भेट? कसली भेट? बबड्या कधी चांगला वागलाय का याची भेट आहे. हे मला सांग ना, तुला आठवतो एखादा सीन ज्यामध्ये बबड्या चांगला वागलाय? स्वतः जे करतोयस ते ओपनली ऍक्सेप्ट करायचे गट्स नाहीत म्हणून तू माझ्याबद्दल इतकं घाण बोलतोस? अरे ठेव ना हिम्मत. सांग अख्ख्या जगाला ओरडून की येस आहे माझ्या आणि प्रज्ञामध्ये काहीतरी. आम्ही ना समजून घेतो एकमेकांना. मित्राचं नाव घेतो आणि मी बाहेर तिलाच जाऊन भेटतो. आहे हिम्मत? सांग अख्ख्या जगाला ओरडून. पण तू हे नाही करणार रे, कारण या ऍक्सेप्टन्स साठी पण ना यू हॅव टू बी अ मॅन. बट यू आर नॉट इवन मॅन इनफ टू डू दॅट. शुभ्रा, निवेदिता ताई, त्या बबड्या या कॅरेक्टरवरचा सगळा राग त्या एका सीन मध्ये काढला होतास ना तू. 53 तरी रिटेक झाले होते की नाही त्याचे? छे, काहीतरीच काय? फक्त 44 टेक्स झाले होते. आणि तितके वेळा याला थोबाडीत घ्यावी लागली. आसवरीचा हात, बबड्याचा गाल, दोन्ही लाल लाल झाले होते. आठवलं? बबड्याने आयुष्यात एक गोष्ट चांगली केली आहे. काय? त्याने शुभ्राशी लग्न करून तिला या घरात आणलं. काय सर? मान गए उस्ताद, मान गए. हे पटलेलं आहे. तेजस्वी, तुला पण पटलेलं आहे? येस, 100%. हे घे. वाह आशुतोष, बबड्याची बाजू सावरून घेतलीस. हा मग आता शोभतो की नाही माझा लेख? काय रे? सावकाश. निवेदिता ताई, अगं पाणी पी ना. थांब थांब थांब, तू बोलू नकोस. फक्त पाणी पी आणि शांत राहा बरं.
बघितलं ना कशी खोकते, चेहराही पडलाय. उद्या काही करून मी निवेदिता ताईला भेटायला चाललोय.